येईलच गाडी. गाडीचं काही काम करायचं आहे ना, म्हणजे ते 2-3 दिवसात होणार आहे काम तिचं. इंजनचा फॉल्ट झालाय ना. किती खर्च येईल त्याला? खर्च तर मापच नाही बघ. खर्च आता जवळपास 25,000 ते 30,000 रुपये खर्च आहे गाडीला. इंजनचं काम करायचं म्हटल्यावर माझं म्हणणं हे होतं की गाडी विकून टाकते, कशाला ठेवते? किती जणांनी सांगितली ती गाडी विकून टाक. काय म्हणली तू? गाडी विकून टाक. काय ठेवते त्या गाडीला? चालवून चालवून दर महिन्याला ती रिपेअरच करावं लागते. 12,000 ते 13,000 पर्यंत खर्च येतो तिचा. गाडी विकून टाक म्हणती होय? असं प्रत्येक जणांनी असंच विचार करायचा का मग गाडी विकून टाकायचा? आपलं घर तर त्या गाडीवरच चालतंय ना. आज विचार कर बरं तू. आज दीदीचं आपण दीदीचं थोडं दीदीचं शिक्षण त्याच्यावर केले, आपल्या दीदीचं आपण लग्न पण केले, परत आपल्या छोट्या दीदीचं पण त्याच्यावर शिक्षण केले आपण. परत त्याच्यात मी जवळपास 9-10 वर्ष झाले समजा. तर आता गाडी आपण 2 वर्ष झाले घेतली, पण मी समजा काम त्याच्यावर करते म्हटल्यावर आपले हप्ते त्याच्यावर चलते. गाडीवरच आपले हप्ते चालते. परत आपण बजाज फायनान्सचे हप्ते त्याच्यावर भरतो. परत घराचं भाडं आपण त्याच्यावरच भरतो. गाडीचे हप्ते आपण त्याच्यावर भरतो. आपल्या वरच्यावर आपल्याला खर्चायला पैसे लागतात. आपल्याला जवळपास रोजच्या रोज 200-300 रुपये आपल्याला पुरत नाहीत खर्चायला सुद्धा. आणि आपलं सगळं जीवन त्या गाडीवर चाललेलं असतं. आणि असं म्हटल्यावर असं प्रत्येक व्यक्तीने जर असा विचार केला की आता गाडीचा खर्च झालाय, परत आता गाडीचं काम निघालंय, मग गाडीचं इंजनचं काम निघालंय, मग कसलं काम निघालंय, तर मग गाडी विकून टाकायची. प्रत्येक ड्रायव्हरच्या घरच्यांनी असला जर विचार केला तर मग आम्ही ड्रायव्हर लोकांनी काय करायचं? आम्ही ड्रायव्हर लोक तर दुसरे काम करू शकत नाही, कारण दुसरं काम तर आम्हाला येत पण नाही. तर त्यामुळे आम्ही करू शकत नाही, कारण आमचं कुटुंबच त्या याच्यावर चालतंय. तुमचं शिक्षण, तुम्हाला सुख कुठून लाभत आहे? तुम्हाला एवढं सगळं सुख मिळतंय कशामुळे मिळतंय? ते गाडीमुळेच मिळतंय ना. आणि ती गाडी विकून टाक म्हणते तू. ती गाडी विकल्यावर काय काम करायचं मग? खरं म्हणते, चुकलं माझं बोलताना थोडं. विचार करायला पाहिजे. कसं आहे ना, सगळ्यांनीच असा विचार केल्यावर कसं जुळायचं? त्यामुळे ना गाडी विकून चालत नाही. गाडी विकली तर मग घरदार कसे चालायचे? ते घर आज जवळपास ज्या घरांमध्ये आज धान्य जातं त्या गाडीचे एक ड्रायव्हरमुळं जातं, त्या गाडीमुळं जाते. परत आज प्रत्येकांचे घर जे चालतात आज शेतकऱ्यांमुळे ड्रायव्हरमुळेच चालतात. जर शेतकरी लोकांनी जर शेती केली नसती तर लोकांना खायला मिळालं नसतं. आणि ड्रायव्हर लोकांनी जर गाडी चालवली नसती तर आज लोकांचे घर चालले नसते. किती पैशावाले आज मोठे मोठे बिझनेसमॅन असून काय उपयोग आहे त्यांचा? जरी ते लाखाने पैसे कमवतात पण त्यांच्या लाखाच्या पैशाचा काही उपयोगच नाही त्यांची. आज दुकानात किराणा माल येतो, ते कशाने येतो? एक ड्रायव्हर गाडी चालवतो म्हणून येतो. जर त्या ड्रायव्हरने गाडी चालवली नसती किंवा रोडवर ड्रायव्हर उतरलाच नसता आणि त्याने गाडी चालवली नसती तर मग ते घरामध्ये किराणा आला नसता. किंवा शेतकऱ्यांनी शेती पिकवली नसती, शेतकऱ्यांनी शेती केली नसती तर मग ते घरामध्ये आपल्याला खायला काय भेटलं असतं? आपण भाजी कुठून खाल्ली असती? परत आपण जे फळभाज्या आणतो घरामध्ये खातो ते धान्य आपल्या घरामध्ये येतं. ते शेतकऱ्यांमुळेच आपल्या घरामध्ये धान्य येतं ना. आणि तू मला म्हणते की गाडी विकून टाक. गाडी विकून टाकल्यावर काय काम करायचं? खरंच म्हणते तू आई, चुकलं माझ्या बोलताना. आता इथून पुढे लक्षात ठेव आणि गाडी विकायचा विषय काढू नको. काय होतं, आम्ही ड्रायव्हर लोक काही काम करू शकत नाही, कारण की आम्हाला तेवढेच एक आमची धन आणि दौलत आहे.